जनतेच्या संघर्षाची नातं सांगत आम्ही कलाकार रमाबाई नगर तसेच खैरलांची हत्याकांडाविरोधात उसळलेल्या जनआंदोलनात आमचा डफ आणि शायरी घेऊन सामील झालो होतो. ठिकठिकाणी जातीयंताचा मुद्दा मांडत होतो. मानगाव, लावासा, पवना अशा सेज विरोधी जनआंदोलनात महागाई, शिक्षणाचे बाजारीकरण, महिला अत्याचार अशा विविध संघर्षामध्ये जनप्रबोधनाचे काम करत होतो. आमच्या कार्यकर्त्यांना 2 वर्षापूर्वी अटक केली. त्यांना टॉर्चर केले गेले. आमच्या नातेवाईकांवर दहशत बसवण्यात आली. आमच्यावर खोट्या केसेस लादण्यात आल्या. राज्यघटनेने प्रदान केलेला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार आमच्याकडून हिसकावून घेण्यात आला. त्यामुळे आम्हाला भूमिगत व्हावे लागले आहे. मात्र आज या 2 वर्षानंतर समाजातील बुद्धिजीवी, कार्यकर्ते, पत्रकार यांना आमची खरी बाजू समजल्यामुळे ते आम्हाला पाठिंबा देण्यासाठी पुढे येत आहेत. तेव्हा आम्ही आज न्यायालयासमोर हजर होत आहोत. जनतेने तसेच शासनाने याला सरेंडर समजू नये अशी आमची विनंती आहे. कारण शासनाने जाहीर केलेली कोणतीही सरेंडर पॉलिसी तसेच योजना आम्ही स्वीकारलेल्या नसून भविष्यातही स्वीकारणार नाही. आम्ही जनतेचे कलाकार होतो, आहोत आणि उद्याही जनतेचे कलाकार राहू. हाती लाविला साखळ दंड, कबीराचा दडपल बंड, कबीराचा दडपल बंड, कबीराचा दडपल बंड. त्याच्या गाण्यानं पेटती आग, कुठ नीतीनं कराया थंड, कुठ नीतीनं कराया थंड, कुठ नीतीनं कराया थंड. गाण्यानं दनानं धाब, कंठ फोडला टाकून दाब. काय आमचा गुन्हा यो झाला, काळ जातून शोधा जवाब, काळ जातून शोधा जवाब, काळ जातून शोधा जवाब. अरे जनतेच्या मुक्तीचा गातो या गाणं मग खुशाल गाऊ द्या. जनतेच्या मुक्तीचं गातो या गाणं मग खुशाल गाऊ द्या. सूरकंठात राहू द्या, डफाच्या तालावर नाचतो कबीर खुशाल नाचू द्या. पायी घुंगरू वाजू द्या. अण्णा भाऊ रणिहारान, मर्शेकाचा लढाऊ बाणा. वामंदाचं घना घाती गाण, विलास गदरची प्रेरणा, विलास गदरची प्रेरणा, विलास गदरची प्रेरणा. भव्य आकाशी टिमटिमता तारा, जन आंदोलनाचा धुमारा. जन्मले कबीर कला मंच, पुन्हा पेटवण्या महाराष्ट्र सारा, पुण्या पेटवण्या महाराष्ट्र सारा, पुण्या पेटवण्या महाराष्ट्र सारा. अरे डफा थापण मैदानी शाहिरी गगनास भेटू द्या. आता हलकी वाजू द्या. डफाच्या तालावर नाचतो कबीर खुशाल नाचूया. पायी घुंगरू वाजू द्या.